हा राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर 1986 साली ग्राहक संरक्षण अधिनियम हा भारतात लागू झाला, म्हणून आपण त्या दिवसापासून राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. मग आता ग्राहक म्हणजे कोण? तर जो वस्तू विकत घेतो त्याला आपण ग्राहक म्हणतो. आपण दुकानात जातो, आपण ग्राहक असतो. पण या ठिकाणी ग्राहक म्हणून आपले काही मूलभूत हक्क असतात. सरांनी सांगितलं की संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत. मग ते कोणते हक्क आहेत की आपल्याला ते संविधानाने दिलेले आहे ग्राहक म्हणून? तर पहिला हक्क म्हणजे सुरक्षिततेचा हक्क. म्हणजे काय? तर आरोग्यास हानिकारक वस्तूंपासून आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून आपला अधिकार आहे. जर कोणती वस्तू आपण घेतली तर ती वस्तू आपल्या शरीराला जर हानिकारक असेल तर त्याचा आपल्याला दाद मागता येते. दुसरा आहे हक्क माहितीचा हक्क. तिसरा आहे निवडीचा हक्क. बाजारात गेल्यानंतर आपण निवड करतो, चांगलीच वस्तू घेत असतो. चौथा आहे ऐकून घेण्याचा हक्क. पाचवा आहे न्याय मिळवण्याचा हक्क. आणि सहावा आहे ग्राहक शिक्षणाचा हक्क. म्हणजे ग्राहक जागरूकतेसाठी शिक्षण मिळण्याचा हक्क. मग आता आपण जर हे हक्क मानतो पण हक्क एका बाजूला आहेत, तर त्याचबरोबर एक ग्राहक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा असतात. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे? तैयार हो? चला आपण सर्वजण एक प्रतिज्ञा घेऊया. मी जागरूक ग्राहक राहीन. माझे हक्क जाणून घेईन. बिल घेईन. फसवणूक टाळीन. आणि इतरांनाही ग्राहक जागरूकतेचा संदेश देईन. एक साथ जैसे थे. सर्वांना मी ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ग्राहक म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. कारण ग्राहक हा राजा असतो. आपण कोणती वस्तू घेताना त्याचं बिल मागितलं पाहिजे. आणि जर चुकीची वस्तू मिळाली तर आपला हक्क आहे की त्या दुकानदाराकडे जाऊन आपण त्याला सांगितलं पाहिजे की वस्तू तू खराब दिलेली आहे, ती मला बदलून दे, नाहीतर मी ग्राहक पंचायतीमध्ये, ग्राहक न्यायालयामध्ये तुझ्या विरुद्ध दावा करेल. जर आपल्याला ग्राहक म्हणून जे हक्क मिळाले आहे त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आपल्याला जो ग्राहक संरक्षण कायदा आहे याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला, देशातील प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. ज्यामुळे आपण जे कष्टाची पैसे देऊन एखादी वस्तू घेतो, मग तो टीव्ही असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या सेवा असतील, या आपल्याला दर्जेदार मिळायला पाहिजे. हा ग्राहक म्हणून प्रत्येकाचा हक्क आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, आज खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असा संदेश त्यांनी दिला. आणि विद्यार्थीप्रिय असे जे शिक्षक होते, ज्यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार केले, असे मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या जयंती आहे. ते कोकणातले त्यांचं जन्मभूमी, पण आपल्या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी विद्यार्थ्यांना जसं शिकवलं तसं ते लेखक देखील होते. अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत त्यांनी. त्यापैकी आताच गाजरे मॅडम यांनी सांगितलं की श्यामची आई, त्यांनी स्वतःच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार हे श्यामची आई या पुस्तकात लिहिलेले आहेत. आणि प्र क अत्रे यांनी या श्यामची आई या पुस्तकावर सुंदर असा चित्रपट देखील तयार केलेला होता. तर या साने गुरुजींचं चरित्र आपण जरूर वाचलं पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यासारखी त्यांची स्फूर्तिगीतं देखील आपण गायली पाहिजे. यातून आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळेल. आज आपण
माल्यार्पण केलं ते वैद्य सरांच्या हातून, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैद्य सरे मातृहृदयी आहेत, आपल्या सर्वांचे आवडते आहेत, म्हणून त्यांच्या हस्ते आपण माल्यार्पण या ठिकाणी साने गुरुजींच्या प्रतिमेला केलेलं आहे. तर साने गुरुजींच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.